पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बिबट्याच्या हल्ल्याने विसरवाडी हादरले, दिवसाढवळ्या बकरीला ओढून नेले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। परिसरात भीतीचे सूर, बिबट्या ऐनो नारा, बिबट्या ऐनो। स्वागत आहे तुमच्या आपल्या बातमी विशेषमध्ये। आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत, ज्याने विसरवाडी परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण केलं, बिबट्याचा धुमाकूळ। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, दिवसाढवळ्या बिबट्याने शिरकाव करत विसरवाडी परिसरातील बाल आमराईमध्ये हाहाकार माजवलाय। ही घटना घडली आज दुपारी 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास, जेव्हा एका बिबट्याने उसाच्या शेतात लपून बसून एका बकरीवर हल्ला केला आणि तिला फरफटत उसात नेऊन तिचा फडशा पडला। बालामराई येथील शेतकरी फिलिप अर्जुन गावित हे आपल्या बकऱ्या चारत असताना हा प्रकार घडलाय। त्यांच्या आणि इतर 2-3 स्थानिकांच्या आरडाओरडामुळे बिबट्याने तिथून पळ काढला खरा, पण तोपर्यंत बकरीचा जीव गेला होता। विचार करा, ज्या भागात ही घटना घडली आहे तो रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे। याच रस्त्यावरून अनेक शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि वयोवृद्ध लोक दररोज ये जा करतात। या भागात अनेक आदिवासी पाडेही जोडलेले आहेत, त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। लोक आता घराबाहेर यायलाही घाबरतात। निसर्गाचं रक्षण करणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच मानवी जीवनाचं रक्षण करणं ही वन विभागाची जबाबदारी आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे जोरदार मागणी केली आहे की या बिबट्याला तातडीने जेरबंद करावं आणि बकरीच्या मालकाला योग्य नुकसान भरपाई मिळावी। आता पाहूया वन विभाग यावर काय पाऊल उचलतं, पण एक गोष्ट मात्र नक्की, जोपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत विसरवाडी परिसरातील नागरिकांवरील भीतीचं सावट कायम राहणार आहे। या आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा पंचनामा न्यूज नवापूर। धन्यवाद। आज बालांबरे शिवारात एक शेतकरी बकऱ्या चारायला निघाला। दुपारी 2 वाजता बिबट्याने बकरीवर हल्ला केला, तर बकरी मरून गेली आणि उसाच्या शेतात ओढून बिबट्या घेऊन जात होता। पण 3 जण आले आमच्या बालांबरे गावचे, माजी पोलीस पाटील, त्यांचा मुलगा आणि विष्णू सत्तरसिंग गावित हे शेतकरी आले आणि त्यांनी ती बकरी उचलून मग इकडे बांधावर ठेवली। आणि वन विभागाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा इथे वावर आहे, तर या गोष्टीला अशी मागणी आहे की पिंजऱ्यात ठेवून बिबट्या जेरबंद झाला पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो। कारण बरेचदा आज शेतकऱ्यांचं शेतात काम चालू असतात आणि शेतकरी शेतात कामात मग्न असतात आणि जर असे काही हमला झाला तर एखाद्या वेळेस जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदारी? आज बकरीवर हल्ला केला, उद्या व्यक्तीवर, माणसावर हल्ला झाला तर कोण लक्ष देणार? त्यासाठी वन विभागाने योग्य ती कार्यवाही केली पाहिजे अशी आणि बिबट्या जेरबंद झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो।